चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत अनेक घडामोडी घडल्या। यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राहुल कलाटे यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे। चिंचवड विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून राहुल कलाटे यांचे नाव सर्वात पुढे होते। मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे इतर 10 इच्छुक उमेदवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी अशी इच्छा व्यक्त केली आणि आयात उमेदवार नको या मतावर ठाम राहिल्यामुळे आघाडीच्या नेत्यांची गोची झाली आणि महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून नाना काटे घोषित झाले। मात्र सर्वांचे लक्ष लागले ते राहुल कलाटे यांच्या भूमिकेकडे। राहुल कलाटे यांनी 2019 विधानसभा निवडणूक बॅट चिन्हावर लढवत भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या विरोधात तब्बल 1,12,000 मते घेतली। 2019 ची निवडणूक राहुल कलाटे हे अपक्ष जरी लढले असले तरी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने पुरस्कृत केले होते। याचबरोबर इतर मित्र पक्षांनीही पाठिंबा दिला होता। त्यावेळी सर लढत ही भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप व राहुल कलाटे यांच्यात झाली होती। 2023च्या या पोटनिवडणुकीत तिरंगी लढत होणार असून भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप ह्या भाजपकडून कमळ या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत, तर महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे हे घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवत आहेत, तर राहुल कलाटे हे अपक्ष शिट्टी या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत। आज 10 फेब्रुवारी रोजी माघारीचा शेवटचा दिवस असल्याने शिवसेनेचे संपर्क प्रमुख सचिन आहेर हे राहुल कलाटे यांची मनधरणी करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी आले होते। त्यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशीही राहुल कलाटे यांची उमेदवारी मागे घेण्याबाबत फोनवर बोलणे झाले। तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर योगेश बहल, नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांच्याही प्रयत्नांना अपयश आले आणि दुपारी 3 वाजल्यानंतर राहुल कलाटे यांनी कार्यकर्ते व हितचिंतक तसेच 2019च्या निवडणुकीत तब्बल 1,12,000 मतदान करणाऱ्या मतदारांच्या मताचा आदर करत ही निवडणूक आपण अपक्ष लढवणार असल्याचे स्पष्ट केल्याने कार्यकर्त्यांनी फटाके वाजवत जल्लोष साजरा केला। राहुल कलाटे यांना शिट्टी हे चिन्ह मिळाले असून चिंचवड विधानसभेच्या निवडणुकीत आता तिरंगी लढत होणार असल्याने जगताप आणि कलाटे यांच्या वाटेत काटे की काटे मारतील बाजी याकडे सर्वांचे लक्ष लागले।